जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. अर्थातच मी आपला योगेश मन्नावरे, जिल्हा अध्यक्ष, युनायटेड रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हा. मित्रांनो, पुन्हा आपल्याशी हितगुज करण्याचा मोह काय मला आवडला नाही. खास करून आपल्या सर्वांच्या भेटीसाठी मी पुन्हा आलो. मित्रांनो, गोष्ट तशीच आहे, सांगण्याजोगी, आनंदाची. खऱ्या अर्थानं नाशिक जिल्हा हा आता संत, महंत, साहित्यिक यांचा महाराष्ट्र, यांचा नाशिक जिल्हा वाटत आहे. नाशिक जिल्ह्याला आपल्या फार ऐतिहासिक झालर लाभलेली आहे. ऐतिहासिक भूमी नाशिक जिल्हा, आणि या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आता सौख्य नांदताना दिसत आहे. मित्रांनो, गेल्या काही दशकापासून नाशिकमध्ये गुंड प्रवृत्तीचे काही लोक यांनी डोकं काढलं होतं. यांना मित्रांनो राजकीय वरदहस्त असल्यामुळे यांची डेअरिंग इतकी वाढली होती. हे गुंड ह्या काही वर्षामध्ये बिल्डर झाले, आमदार झाले, नगरसेवक झाले, आणि यांनी काही असे लबाड लांडग्यासारखे व्यसनाधीन गेलेल्या मुलांना जवळ करून त्यांच्याकडून अवैध कामं करून घेतली. देवेंद्र फडणवीसांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानतो का या कोम्बिंग ऑपरेशनसाठी, ह्या धरपकडसाठी त्यांनी पोलीस यंत्रणेला फ्री हँड दिला. त्याबद्दल पहिल्यांदा मी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. फडणवीस साहेबांनी किंवा आणखी कोणी हे जर का 10-12 वर्षापूर्वी दिलं असतं तर आजची परिस्थिती नक्कीच वेगळी असती. एका महिन्यामध्ये 10-10, 20-20 खून झाले नसते. पण उशिरा का होईना अतिशय चांगलं काम केलं. नाशिक नगरीचे लोक अतिशय आनंदी आहे. ह्या नाशिक नगरीमध्ये प्रभू रामचंद्र राहून गेले. प्रभू रामचंद्राच्या पदपर्शनी पाहून झालेली धरती, आणि प्रभू रामचंद्राचाच अवतार घेऊन जणू कर्णिक साहेब हे ह्या नाशिकमध्ये अवतरले असं वाटत आहे. नाशिक जिल्ह्यात जे खुश आहेत ते कर्णिक साहेबांमध्ये प्रभू रामचंद्र पाहतात, ज्या रामचंद्रांनी एका शक्तीचा, एक रावणाचा, राक्षसाचा वध केला. त्या भावनेतून आज कर्णिक साहेब नाशिक नगरीमध्ये हे वाढणारे शैतान, गुंड, मावाली यांचा नायनाट करायला निघाले. सर, आपलं तर मनापासून काय खूप खूप आभार, आपले खूप आभार. आपण असे पाऊल उचललं आणि हे असंच चालू ठेवा साहेब. हे जे गुंड आहे हे घेण्यावर आल्याशिवाय राहणार नाही. यांची दादागिरी, यांची भाईगिरी, यांची गुंडगिरी, यांचे कोयते, यांचे तलवारी, यांच्या पिस्तुली ह्या मॅन झाल्याशिवाय राहणार नाही. आपला जेव्हा पोलिसांचा खाक्या निघाला तर कोणी समोर उभं राहू शकत नाही. आपण जे कायद्याचं पालन करत आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो कायदा दिला त्याचं आपण जे पालन करत आहात त्याबद्दल आपले आभारी आहोत. तसेच साहेब, तुम्हाला गोष्ट सांगतो, आपल्या खात्या अंतर्गत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे पण आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की असे काही असे पोलीस कर्मचारी आहेत तर त्यांच्या गुंडाची लागेबांधे, तर त्यांना पण आपण नजरअंदाज करता कामा नये. आणि जे ट्रॅफिक पोलीस आहेत, रस्त्यावर राहतात, त्यांची संख्या कमी करून ती पोलीस भरतीमध्ये घ्यावी. आणि आपला रात्रीचा जो राऊंड आहे तो वाढवावा. साहेब, पुन्हा एक विनंती, नाशिकमध्ये आत्तासुद्धा सर्रास मटका, बेंगो याच्यासारखे अवैध धंदे चालू आहे. त्याच्यावर आपण निर्बंध घालावा. मटका बेंगोमुळे तुमच्या ह्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मुलं सुधारतील, पण मटका बेंगो बंद झाला तर पूर्णच्या पूर्ण परिवार सुधरेल.
परिवाराचे भिस्त उभी राहील, परिवार सुखी होईल साहेब, ही आपल्याला विनंती करतो आणि पुन्हाच्या आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या पाठीशी मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आपल्या पाठीशी सदैव उभा राहील. आपण द्याल तो आदेश आम्ही पाळू. आपण जे बाबासाहेबांचं कायद्याचं पालन करतात त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. युनायटेड रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हा ही सदैव आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही देतो. आणि काही आमची मदत लागल्यास साहेब आम्हाला कळवा, हीच आमची अपेक्षा. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा. जय भीम, जय महाराष्ट्र सर, जय हिंद. नाशिक भयमुक्त झालंच पाहिजे सर.